चेंबूरमध्ये एका रुग्णालयामध्ये 3 महिन्याच्या मुलीचं संशयास्पद निधन झाल्याची बातमी समोर येते। श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे शिव रुग्णालयामध्ये उपचारासाठी या मुलीला भरती केलं होतं। दरम्यान चेंबूरमधील 3 महिन्याच्या मुलीचा 15 दिवसांपूर्वी तिने जीव गमावलाय। डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे या मुलीने तिचा प्राण सोडल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात आता गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील करण्यात आली आहे। चेंबूरमधील खारदेव नगर परिसरामध्ये वास्तव्याला असलेले रवी कोल्हे यांच्या 3 महिन्याच्या मुलीला 3 फेब्रुवारीला अचानक खोकला आणि ताप आला होता आणि त्यामुळे तिला पहिल्यांदाच गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं। तिच्यावर उपचार देखील सुरू होते। या रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तिला पुढील उपचारासाठी शिव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान तिला उपचार देखील तिच्यावर सुरू होते। शिव रुग्णालयामध्ये तिला दाखल केल्यानंतर तिच्यावर तिथे उपचार सुरू करण्यात आले। त्यानंतर तिच्या प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा देखील झाली होती। याच दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर या मुलीची प्रकृती अचानक बिघडायला सुरुवात झाली आणि काही वेळातच या मुलीने तिचे प्राण सोडले। त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला। कुटुंबावर मोठी शोककळा पसरली। डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळेच मुलीने तिचा प्राण सोडल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात आता गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील केल्यानंतर पोलिसांनी यावर गुन्हा देखील दाखल करून तपास सुरू केलाय। या प्रकरणात आता कुटुंबियांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवलंय आणि मुलीवर चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। त्यामुळे आता यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशा प्रकारचा जर बेजबाबदारपणा डॉक्टर करत असतील तर याला जबाबदार सुद्धा डॉक्टर असतील असं या मुलीच्या लहान मुलीच्या चिमुकलीच्या पालकांनी म्हटलेलं आहे। या घटनेनंतर आता परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि पालकांकडून देखील संताप व्यक्त केला जातो।